आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। राज्य पोलीस दलातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्याच्या बदल्या झाल्या। विशेष पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षकांसह पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। मुंबईसह पुणे, नाशिक तसेच इतर जिल्ह्यातील अधीक्षकांच्या सुद्धा बदल्या झाल्यात। तेजस्वी सातपुते, प्रवीण मुंडे, राकेश ओला यांसारख्या बड्या अधिकाऱ्यांच्याही बदल्या झालेल्या आहेत। लक्ष्मी गौतम, रंजन शर्मा या अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या झाल्यात। तर संजय दराडे पुणे शहराचे नवीन पोलीस सह आयुक्त, तर प्रवीण पडवळ नाशिक परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक असणार। नाशिकचे IG दत्ता कराळेंना खरात प्रकरण भोवण्याची शक्यता आहे। दत्ता कराळेंची राज्य मानवी हक्क आयोगात बदली करण्यात आली आहे। आयोगात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून त्यांची ही नियुक्ती करण्यात आलेली आहे। IG दत्ता कराळे यांची बदली करण्यात आली आहे हे ऐकून बरं वाटलं। खरं तर हे बदली नाही, निलंबन व्हायला हवं होतं, कारण त्यांच्या विरुद्ध अशोक खरातांच्या प्रकरणामध्ये आपण तो व्हिडिओ बघितला ज्याच्यात ते त्यांच्या मंचावरनं भाषण देत होते। खरं तर एका IG पदावर असलेल्या व्यक्तीने असं करणं अतिशय चुकीचं आहे आणि त्यांच्यासारखी लोक ज्या मंचावरनं भाषण देतात म्हणूनच जनतेचा विश्वास हे अशोक खरातांसारख्या लोकांवर बसतो। इतकंच नाही तर ते बोलताना सुद्धा ना पदाची त्यांनी गरिमा ठेवली, ना सर्व्हिस रूल्स त्यांनी फॉलो केले होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।